सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे। सोलापुरात 99.68% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान होताच भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर आरोप केलेत। मतदान केंद्रावर कॅमेरा असलेला गॉगल घेऊन काही मतदार आले होते। आपल्या मतदारांवर विश्वास नसल्यानं मतदानाचे फोटो काढण्यासाठी हे गॉगल देण्यात आले होते, असा गंभीर आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। पुरावा म्हणून त्यांनी एक गॉगल पत्रकार परिषदेमध्ये सादरही केलाय। मात्र भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आरोपांची खिल्ली उडवत विरोधकांना सापडलेले गॉगल चोर बाजारातून आणले असतील असा टोला लगावलाय। नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही। परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले। मला तर काही जाणवलेलं नाही किंवा काही नाही, ते चुकीचं आहे। नाही, त्याने चोर बाजारात आणलेला असेल गॉगल त्यांनी। अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे असं म्हणतायत आणि दावा करतायत की आमचा उमेदवार किती पडते त्यांना मतं, असं तुम्हाला वाटतं? मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो, 500हून अधिक मतं घेऊन मी या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून येतो। त्यांच्या वाट्याला 3 अंकी आकडा सुद्धा पार करणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।